नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एम-पी-एस-सी कंबाईंड एक्झाम, पी-एस-आय, ए-एस-ओ, एस-टी-आय तसेच कंबाईंड सी अँड डी परीक्षामध्ये विचारलेले इंग्रजीचे अत्यंत महत्त्वाचे क्वेश्चन्स. या व्हिडिओमध्ये आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन, व्होकॅब्युलरी, मॅच द पेअर, सिनोनिम्स आणि मीनिंग बेस्ड क्वेश्चन्स यांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. प्रत्येक प्रश्नाचे योग्य उत्तर आणि सोप्या मराठीत डिटेल एक्सप्लेनेशन देखील दिले जाणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ एम-पी-एस-सी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजचा महत्त्वाचा सेशन. क्वेश्चन नंबर 1, आयडेंटिफाय करेक्ट वर्ड फॉर द फ्रेज. तर इथं फ्रेज दिलेली आहे त्यांनी, तर त्याचं करेक्ट वर्ड, त्याला सुटेबल वर्ड आपल्याला चूज करायचं आहे. तर बरोबर उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 1, हेडोनिस्ट. तर हेडोनिस्ट म्हणजे काय? सुख, आनंद आणि मौज मजा यासाठी जगणारी व्यक्ती. तर अ पर्सन हु लिव्हज फॉर प्लेजर म्हणजे आनंद घेण्यासाठी जगणारी व्यक्ती. ज्याला जीवनात फक्त आनंद आणि प्लेजर महत्वाचे वाटते त्याला काय म्हणायचं? हेडोनिस्ट. इतर काय त्याला पर्याय कुठले आहेत? फॅनेटिक. फॅनेटिक म्हणजे काय? अतिउत्साही किंवा कट्टर व्यक्ती. नंतर होमिसाइड म्हणजे काय? खून. पॅसिफिस्ट म्हणजे काय? शांततेवर विश्वास ठेवणारी व्यक्ती. तर हे तिन्ही मिनिंग त्याला सूट होत नाहीत, त्यामुळे पर्याय नंबर 1 आहे त्याचे बरोबर उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 2, मॅच द पेयर्स. तर डिटोरिएशन, हायपोक्रेसी, नोटोरियस, डिफेमेशन आणि इकडे कॉलम नंबर 2 मध्ये काय दिलं? रिमार्क्स डन टू हार्म समबडीज रेप्युटेशन, हॅव्हिंग अन इव्हिल रेप्युटेशन, प्रोसेस ऑफ गोईंग वर्स अँड कन्सिलमेंट ऑफ ट्रू बिलीफ. तर ह्याचं काय करायचं? आपल्याला खाली दिलेल्या पर्यायामधून एक योग्य पर्याय त्याचे जोड्या लावलेल्या आपल्याला शोधायचे. तर बरोबर उत्तर कुठलं आहे? ऑप्शन नंबर 3 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. तर डिटोरिएशन म्हणजे काय आपण ते बघू. डिटोरिएशन म्हणजे काय? परिस्थिती खराब करणे. तर परिस्थिती खराब करणे ह्याच्यामध्ये कुठला आहे त्याचं? ऑप्शन नंबर 3 काय? प्रोसेस ऑफ गोईंग वर्स म्हणजे परिस्थिती खराब करणे, ह्याला मिनिंग सुटेबल आहे. त्याच्यानंतर हायपोक्रेसी म्हणजे काय? ढोंगीपणा. तर ढोंगीपणाला पर्याय क्रमांक 4 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. कन्सिलमेंट ऑफ ट्रू बिलीफ म्हणजे ढोंगीपणा, खोटारडेपणा. नोटोरियस मिनिंग काय? वाईट कारणासाठी प्रसिद्ध, चांगल्या कामासाठी नाही, वाईट कामासाठी प्रसिद्ध असणारा. तर नोटोरियसचं इथं मिनिंग काय? पर्याय क्रमांक 2, हॅव्हिंग अन इव्हिल रेप्युटेशन, एक खराब रेप्युटेशन आहे त्याचं. त्याच्यानंतर डिफेमेशन, पर्याय डी नंबरचा ऑप्शन दिलेला आहे त्यांनी, इथं वर्ड दिलेला आहे डिफेमेशन म्हणजे काय? बदनामी करणे. तर त्याचं योग्य पर्याय कुठं आहे? कॉलम 2 मध्ये पर्याय नंबर 1. रिमार्क्स डन टू हार्म समबडीज रेप्युटेशन म्हणजे बदनामी करायची एखाद्याची. तर हे त्यामुळे हे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 3, मॅच द फॉलोइंग पेयर्स. तर ह्याच्यामध्ये सेम दिलेले आहे, 2 कॉलम आहेत, ए आणि बी. इकडे ए मध्ये 4 वर्ड दिलेले आहेत, बी मध्ये त्याचे 4 पर्याय दिलेले आहेत. तर आपल्याला ते मॅच करायचे आहेत. तर कम्पॅट्रियट, त्याच्यानंतर इमिग्रंट, समार्टियन आणि ह्याचे पर्याय कुठले दिलेले आहेत? वन हू लिव्हज अ कंट्री टू लिव्ह इन अनदर, वन हू कम्स टू द एड ऑफ अदर्स, अ फॉरेनर हू कम्स टू स्टे इन अ कंट्री, अ कलिग बिलॉंगिंग टू द सेम कंट्री. तर आपल्याला त्याचं मिनिंग माहित पाहिजे. तर कम्पॅट्रियट म्हणजे काय? आपल्या देशातील व्यक्ती. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस फर्स्ट वर्ड? कम्पॅट्रियट मीन्स आपल्या देशातली व्यक्ती. तर इथं कुठला पर्याय बरोबर आहे मग त्याला? वन हू, एकला डी. कुठं आहे कुठल्या याच्यामध्ये? तर ऑप्शन नंबर 2 मध्ये आपल्याला दिसून येतं. तर ऑप्शन नंबर, त्यामुळे आपल्याला ह्याचं मिनिंग माहित पाहिजे. कम्पॅट्रियट म्हणजे काय? तर आपल्या देशातील व्यक्ती. तर अ कलिग बिलॉंगिंग टू द सेम कंट्री. ओके, तर त्याचं हे पर्याय क्रमांक 2 मधलं उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतर इमिग्रंट म्हणजे काय? स्वतःचा देश सोडून जाणार. इमिग्रंट स्वतःचा देश, मग त्याचं कुठलं येतंय? ए नंबर. वन हू लिव्हज अ कंट्री टू लिव्ह इन अनदर. ओके, स्वतःचा देश सोडून दुसऱ्या कंट्रीमध्ये जाणे. आणि इमिग्रंट म्हणजे दुसऱ्या देशात येणारा, त्याचं कुठलं येतं? सी. अ फॉरेनर हू कम्स टू स्टे इन अ कंट्री. ओके, म्हणजे आपल्या देशामध्ये येणारे लोक, त्याला आपण काय म्हणतो? इमिग्रंट. आणि आपल्या देशातून बाहेर जाणाऱ्या लोकांना आपण काय म्हणतो? इमिग्रंट. तर समॅर्टियन म्हणजे काय? त्याचं मिनिंग काय? मदत करणारा माणूस. तर मदत करणारा माणूस म्हणजे कुठला आहे? वन हू कम्स टू द एड ऑफ अदर्स. एड मीन्स हेल्प करणारा दुसऱ्यांना. तर पर्याय क्रमांक 2 मध्ये हे सगळे ऑप्शन मॅच होतात, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 4, कम्प्लीट आयडेंटिफाय द करेक्ट वर्ड फॉर द एक्सप्लेनेशन. तर त्यांनी दिलेलं आहे कम्प्लीट रेंज ऑफ डिफरंट ओपिनियन. तर त्याचं वर्ड हे सेंटेन्स एक्सप्लेन करेल असा वर्ड आपल्याला चूज करायला सांगितलेला आहे. तर त्याचं बरोबर उत्तर कुठलं आहे? स्पेक्ट्रम. तर स्पेक्ट्रम म्हणजे काय? विविध मतांची संपूर्ण श्रेणी. तर कम्प्लीट रेंज ऑफ डिफरंट ओपिनियन्स, म्हणून हे त्याचे बरोबर उत्तर आहे. त्यामुळे इंग्लिशचा आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपल्याला वर्डचे मिनिंग माहित पाहिजे किंवा गेस तरी करता आले पाहिजे. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस करेक्टली युजेस द मिनिंग ऑफ द वर्ड ओव्हरस्टेटेडचा योग्य उपयोग ह्याच्यामध्ये ऑप्शनमध्ये कुठं दिलेला आहे? तर बरोबर उत्तर ह्याचं आहे ऑप्शन नंबर 3. ओव्हरस्टेटेड म्हणजे काय? एखादी गोष्ट अतिशयोक्ती करून सांगणे. ओव्हरस्टेटेड आपण म्हणतो ना, ओव्हर कॉन्फिडन्स म्हणजे जास्त, अतिशय जास्त कॉन्फिडन्स. तर तसं ओव्हरस्टेटेड म्हणजे काय आहे? एखादी गोष्ट अतिशयोक्ती करून सांगणे.
तर त्याचं काय दे एक्झॅगरेट द साईज ऑफ द फिश दे कॉट, म्हणजे ऑप्शन 3 मध्ये त्याचं एक एक्झॅगरेट म्हणजे अतिशयोक्ती, हे ह्याच्यावरून पण तुम्हाला त्याचं ऑप्शन हे जर मिनिंग माहित असेल तर यू कॅन चूज द राईट ऑप्शन ऑफ द क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6, फाइंड आउट वन वर्ड फॉर द अंडरलाइन वर्ड्स. तर ह्या सेंटेन्ससाठी वन वर्ड आपल्याला चूज करायचं आहे. वन हू इज अ गुड जज ऑफ आर्ट, तर त्याचे ऑप्शन दिलेले आहेत कॉनोशियर, हायपोक्राइट, पायोनियर, कार्टोग्राफर. तर कॉनोशियरचं मिनिंग काय, कला, संगीत, अन्न यांचे उत्तम ज्ञान असलेली व्यक्ती. तर वन हू इज अ गुड जज ऑफ आर्ट म्हणजे कलेचा खरा जाणकार आपण जे म्हणतो तसं त्याचं मिनिंग आहे. तर कॉनोशियर म्हणजे कला, संगीत यांचं जे उत्तम ज्ञान असलेली व्यक्ती, तर ह्याचं सुटेबल वर्ड कुठला आहे, कॉनोशियर. क्वेश्चन नंबर 7, विच वर्ड रिप्रेझेंट द फ्रेज एक्सेसिव्हली टॉकेटिव्ह. ओके, एक्सेसिव्हली टॉकेटिव्हचं आपल्याला काय बरोबर उत्तर आहे ह्याचं, पर्याय क्रमांक 4 लोक्वेसियस. लोक्वेसियस म्हणजे खूप बोलणारा, एक्सेसिव्हली म्हणजे जास्त आणि टॉकेटिव्ह म्हणजे बोलणारा, तर खूप जास्त बोलणारा, तर त्याचं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. आणि रेटिसियन्स म्हणजे काय, कमी बोलणारा. टॅसिटर्न म्हणजे काय, कमी बोलणारा, त्याचं हे सगळं मिनिंग सेमच आहे, म्हणून एक्सेसिव्हला कुठलं पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 8, सिलेक्ट द करेक्ट वर्ड फॉर द फॉलोइंग ग्रुप ऑफ वर्ड्स वन हू टॉक्स मच विथ लिटल सेन्स. ओके, तर त्याचं बरोबर उत्तर कुठलं आहे, पर्याय क्रमांक 1 हे त्याचे उत्तर आहे गॅरुलस. गॅरुलस म्हणजे निरर्थक आणि खूप बोलणारी व्यक्ती. क्वेश्चन नंबर 9, मॅच द वर्ड्स फ्रॉम ए विथ देअर करेक्ट मिनिंग फ्रॉम बी. तर हे कॉलम ए मध्ये ऑप्शन दिलेले आहेत, कॉलम बी मध्ये त्याचे मिनिंगचे सेंटेन्सेस दिलेले आहेत अनालिसिसचे. तर आपल्याला चूज करायचा योग्य जोडी. तर ॲनिलेटचं मिनिंग काय, पूर्णपणे नष्ट करणे. तर ह्याच्यामध्ये कुठलं मिनिंग बरोबर आहे आपल्याला पाहिजे, वन हू वॉक्स इन अ स्लीप, वन इनकेपेबल ऑफ बीइंग टायर्ड, द स्टेट ऑफ रिमेनिंग अनमॅरिड, टू डिस्ट्रॉय कम्प्लिटली. तर ॲनिलेटचं मिनिंग काय, पूर्णपणे नष्ट करणे, आणि इथं चौथा पर्याय त्याला सूट होतोय, टू डिस्ट्रॉय कम्प्लिटली. ए ला 4 नंबर कुठं आहे, ए ला 4 नंबर, पर्याय क्रमांक 2, 3 आणि 4 ह्या दोन्हीला पण आहेत. ओके, मग आपण दुसरा वर्ड बघू. दुसरा वर्ड कुठला आहे, सेलिबसी. सेली म्हणजे काय, अविवाहित राहण्याची अवस्था, म्हणजे अविवाहित असणे, सेलिबसी. तर कुठला आहे, द स्टेट ऑफ रिमेनिंग अनमॅरिड. ओके, बी ला 3, ए ला 4 आणि बी ला 3. आता ह्याच्या पर्यायामध्ये कुठला आहे, ए ला 4 आणि बी ला 3, पर्याय क्रमांक 4 हे त्याचं ऑप्शन नंबर 4 इज अ करेक्ट आन्सर. आता राहिलेले 2 पण आपण बघू. डेफिटेबल काय, न थकणारा, त्याचं मिनिंग आहे न थकणारा. वन इनकेपेबल ऑफ बीइंग टायर्ड. त्याच्यानंतर काय, सॉमनॅम्ब्युलिस्ट म्हणजे त्याचं मिनिंग काय आहे, स्लीप वॉकर. तर ह्याला कुठलं येतं, वन हू वॉक्स इन अ स्लीप. तर हे झोपेत चालणारा त्याचं बरोबर उत्तर आहे, म्हणून ऑप्शन नंबर 4 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 10, चूज द वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर पीपल लिव्हिंग इन द सेम एज. जे लोक काय करतात, एकाच काळात राहिलेले आपण म्हणतो, एकाच त्या टाइम पिरियड मधली, तर त्याचं मिनिंग आहे. तर त्याचे ऑप्शन कुठलं आहे, डिलेगेट, कॉस्मोपॉलिटन, क्युरेटर आणि कंटेम्पररीज. तर ह्याचं योग्य बरोबर उत्तर कुठलं आहे, कंटेम्पररीज. तर कंटेम्पररीज म्हणजे काय, एकाच काळात जगणारे लोक, तर हेच मिनिंग आहे त्याचं, त्यामुळे ते वर्ड बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 11, विच फ्रेज रिप्रेझेंट द वर्ड इपिफॅनी. तर ह्या सेंटेन्समध्ये तो वर्ड यूज केलेला आहे. आफ्टर इयर्स ऑफ सर्चिंग फॉर आन्सर शी हॅड अन इपिफॅनी अँड फायनली अंडरस्टूड द ट्रू मिनिंग ऑफ हॅपीनेस. तर ह्या वर्डचं आपल्याला काय करायचं आहे, खाली पर्यायामधलं सुटेबल सेंटेन्स चूज करायचं जे ते मिनिंग एक्सप्लेन करत. ऑप्शन्स कुठले कुठले दिले आहेत, अ सडन रिअलायझेशन ऑर इनसाइट, अ फिलिंग ऑफ कन्फ्युजन ऑर अनसर्टनिटी, अ स्टेट ऑफ कम्प्लीट कंटेंटमेंट, अ स्ट्रॉंग सेन्स ऑफ एम्पथी. तर फर्स्ट ऑप्शन इज अ करेक्ट ऑप्शन, अ सडन रिअलायझेशन ऑर इनसाइट म्हणजे अचानक एखाद्या गोष्टीची जाणीव होणे, सडन रिअलायझेशन, एखाद्या वस्तूची जाणीव होणे म्हणजे इपिफॅनी. तर ह्याचं मिनिंग तुम्ही सेंटेन्स अजून एकदा वाचून बघा, ते मिनिंग ठेवून. आफ्टर इयर्स ऑफ सर्चिंग फॉर आन्सर शी हॅड अन सडन रिअलायझेशन अँड फायनली अंडरस्टूड द ट्रू मिनिंग ऑफ हॅपीनेस. क्वेश्चन नंबर 12, गव्हर्नमेंट बाय अ स्मॉल ग्रुप ऑफ पॉवरफुल पीपल. विच वर्ड करेक्टली सबस्टिट्यूट द फ्रेज अबव. तर कुठला आहे, मोनार्की, प्लुटोक्रेसी, अरिस्टोक्रेसी आणि ऑलिगार्की. तर ऑलिगार्की त्याचं मिनिंग बरोबर आहे, पर्याय ऑप्शन नंबर डी. कारण गव्हर्नमेंट बाय अ स्मॉल ग्रुप ऑफ पॉवरफुल पीपल म्हणजे काय, ऑलिगार्की. क्वेश्चन नंबर 13, अ थरली इग्नोरंट पर्सन. तर विच वर्ड एक्सप्लेन द अबव मिनिंग. खाली दिलेले वर्ड आहेत, इलिटरेट, इनह्युमन, कंट्रीसाइड फेलो आणि इग्नोरॅमस. ऑप्शन बघू आपण कुठले कुठले आहेत, सी ओनली, बी ओनली, बोथ ए अँड सी अँड डी ओनली. तर त्याचं बरोबर उत्तर काय आहे, ऑप्शन नंबर 4 इज अ करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ऑप्शन नंबर 4 म्हणजे ओनली डी. तर काय, डीचं इग्नोरॅमस. इग्नोरॅमस म्हणजे काय, अत्यंत अज्ञानी व्यक्ती. क्वेश्चन नंबर 14, विच वन ऑफ द फॉलोइंग एक्सप्लेन्स द मिनिंग ऑफ द वर्ड बिब्लिओफाईल. बिब्लिओफाईलचं मिनिंग आपल्याला ह्याच्यामधलं शोधायचं आहे. तर कुठला आहे पर्याय क्रमांक, ह्याच्यामध्ये अजून त्यांनी सब ऑप्शन दिलेले आहेत, ऑप्शन अँड सब ऑप्शन. तर हे कुठले कुठले ऑप्शन दिले आहेत बिब्लिओफाईल. वन हू इज अ ग्रेट कलेक्टर ऑफ स्टॅम्प्स,
वन हु इज अ ग्रेट लवर ऑफ बुक्स, वन हु इज अन एक्सपर्ट इन प्रिपेरिंग बिब्लिओग्राफी, वन हु इज अ लवर ऑफ बर्ड्स अँड प्लांट्स. बिब्लिओफाईलचं मिनिंग काय आहे? पुस्तकप्रेमी. ते आपल्याला माहित पाहिजे. पुस्तकप्रेमी म्हणजे बिब्लिओफाईल. तर त्याचा ऑप्शन कुठला आहे बरोबर? नंबर 4, बी ओनली, बी. वन हु इज अ ग्रेट लवर ऑफ बुक्स, पुस्तकप्रेमी. क्वेश्चन नंबर 15. स्ट्रॉंग डिसलाइक बिटवीन टू पर्सन्स. चूज द करेक्ट वर्ड विच इज मोस्टली फिट टू द डेफिनेशन. तर ह्याच्यामधला कुठला डेफिनेशन मधला कुठला वर्ड आपल्याला हे खालचा ऑप्शन मधला कुठला वर्ड आपला बरोबर आहे ते बघू. अवर्जन, अँटिपथी, ॲपॅथी अँड डिस्पाइट. तर त्याचं बरोबर उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर 2, अँटिपथी. अँटिपथी म्हणजे काय? तीव्र द्वेष किंवा नाआवड. स्ट्रॉंगली डिसलाइक. ओके, बिटवीन टू पर्सन्स. क्वेश्चन नंबर 16. स्टॉइक इज अ पर्सन. चूज द करेक्ट फ्रेज फॉर द वर्ड अंडरलाइन. ऑप्शन्स कुठले कुठले दिले आहेत? इनडिफरंट टू पेन ऑर प्लेजर. तर हेच ऑप्शन त्याचं बरोबर आहे. हु लव्स मॅनकाइंड, हे बाकीचे ऑप्शन ते चुकीचे आहेत. इनडिफरंट टू पेन ऑर प्लेजर. तर स्ट्राईक म्हणजे काय? जी व्यक्ती दुःखसुखात शांत राहते, सायलेंट, पेशन्स ज्याच्यामध्ये आहे. इनडिफरंट टू पेन ऑर प्लेजर, तर त्याचं मिनिंग ते आहे. क्वेश्चन नंबर 17. एक्सटेम्पोर स्पीच. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह डिस्क्राइबिंग द फॉलोइंग फ्रेज. कुठला आहे? एक्सटेम्पोर स्पीच. तर त्याचं कुठलं आहे? त्याचं मिनिंग आपल्याला अगोदर माहित पाहिजे. ऑप्शन कुठले कुठले दिले? अ स्पीच मेड विदाउट प्रिपरेशन, अन ऑफिशियल अनाउन्समेंट, अ स्पीच मेड विथ प्रिपरेशन, अन इलोक्वेंट स्पीच. त्याचं पर्याय नंबर 1 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. एक्सटेम्पोर स्पीच म्हणजे काय? अ स्पीच मेड विदाउट प्रिपरेशन. क्वेश्चन नंबर 18. मॅच द पेअर्स. कॉलम ए आणि कॉलम बी दोन दिलेले आहेत. इकडं सेंटेन्स दिलेले आहेत, इकडे वर्ड्स दिलेले आहेत. तर त्याच्या जोड्या लावायचे आहेत आपल्याला. तर ह्याचं ऑप्शन काय दिले? लॉस ऑफ मेमरी. लॉस ऑफ मेमरी म्हणजे काय? अमनेसिया म्हणजे काय? स्मरणशक्ती जाणे. तर ए ला 3 कुठं आहे? ए ला 3. तर हे तर दिसते आपल्याला ए ला 3. त्याच्यानंतर 2 लॉस ऑफ व्हॉइस. लॉस ऑफ व्हॉइस म्हणजे आवाज जाणे. तर 4 अफोनिया. तर हे त्याचं उत्तर बरोबर आहे. 2 ला 4 बरोबर आहे. बी ला 4. अ स्पिरिच्युअल पॉवर गिवन बाय गॉड म्हणजे दैवी शक्ती. दैवी शक्तीला कुठलं होईल ह्याच्यामध्ये? करिश्मा. ओके, तर हे बरोबर आहे. म्हणजे 1 नंबरचं पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे. आणि सॉन्ग इन प्रेज ऑफ गॉड म्हणजे हिम. तर ते पर्याय नंबर 1 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 19. मॅच द पेअर्स. कॉलम ए आणि कॉलम बी दोन दिलेले कॉलम दिलेले आहेत. वन हु ट्रायज टू अवॉइड रियालिटी म्हणजे वास्तव टाळणारा माणूस, रियालिटी पासून दूर जाणारा माणूस, त्याला आपण काय म्हणतो? एस्केपिस्ट. 4 नंबर 1 ला 4. तर कुठल्या पर्यायामध्ये दिलेला? 1 ला 4. 2 पर्यायामध्ये आहे 3 आणि 4. ओके, आपण बी बघू आता. अ पर्सन बिलॉंगिंग टू वॉन्डरिंग रेस. ओके, अ पर्सन बिलॉंग टू वॉन्डरिंग रेस म्हणजे ते भटक्या जमातीतील व्यक्ती. तर काय म्हणतो आपण त्याला? मग भटक्या जमातीतील व्यक्तीला जिप्सी. तर बी ए ला 4 आणि बी ला 1 कशा कुठल्या ऑप्शन मध्ये आहे? ए ला 4 आणि बी ला 1. ऑप्शन नंबर 3 इज अ करेक्ट आन्सर. आता वन हु बिलीव्स इन फेट, नशिबावर विश्वास ठेवणारा, त्याला आपण काय म्हणतो? फॅटलिस्ट, जो नशिबावर विश्वास ठेवतो. त्याच्यानंतर डी आहे वन हु बिलीव्स व्हेरी इझिली, सहज विश्वास ठेवणारा, त्याला आपण काय म्हणतो? क्रेड्युलस. क्रेड्युलस म्हणजे सहज विश्वास ठेवणारा कुठल्याही व्यक्तीवर. म्हणून ऑप्शन नंबर 3 इज अ करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 20. वन हु पोजेस टू बी बेटर दॅन व्हॉट ही रिअली इज. त्याचा ऑप्शन कुठला आहे? ऑप्शन नंबर 2 हंबग. हंबग म्हणजे काय? खोटेपणा करणारी व्यक्ती किंवा खोटेपणा किंवा दिखावा करणारी व्यक्ती. हंबग. वन हु पजेस टू बी बेटर दॅन व्हॉट ही रिअली इज अ हंबग म्हणजे दिखावा करतोय तो फक्त, बाकी काय नाही. क्वेश्चन नंबर 21. आर्बिट्रेटर इज डॅश. कंप्लीट द सेंटेन्स चूजिंग द करेक्ट अल्टरनेटिव्ह. तर ह्याचा अल्टरनेटिव्ह आपल्याला सांगायचा आहे. काय आहे? आर्बिट्रेटर काय आहे? इज अ पर्सन हु बायज गुड्स फ्रॉम द प्रोड्युसर अँड सेल्स देम टू कस्टमर. नाही, हे नाही त्याचं उत्तर. त्याच्यानंतर अ पर्सन हु गिव्स यू सोशल असिस्टंट. नो. अ पर्सन हु ॲडव्होकेट्स अ पर्टिक्युलर कंपनीज प्रोडक्ट. नो. अ पर्सन हु इज अपॉइंटेड बाय द पार्टीज टू सेटल देअर डिस्प्युट्स. तर हे ऑप्शन बरोबर आहे. क्वेश्चन ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. विवाद सोडवण्यासाठी नेमलेली व्यक्ती. अ पर्सन हु इज अपॉइंटेड बाय द पार्टी टू सेटल देअर डिस्प्युट्स म्हणजे काय? आर्बिट्रेटर. दोन पक्षांमधील वाद मिटवणारी व्यक्ती म्हणजे काय? आर्बिट्रेटर. क्वेश्चन नंबर 22. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द वर्ड अनइनहॅबिटेबल. तर त्याचं काय उत्तर आहे? फर्स्ट ऑप्शन नंबर 1 इज अ करेक्ट आन्सर. अनसुटेबल फॉर लिव्हिंग इन म्हणजे राहण्यासाठी अयोग्य जागा. अनइनहॅबिटेबल. क्वेश्चन नंबर 23. हेंचमॅन इज अ डॅश डॅश. तर ह्याचं मिनिंग काय? हेंचमॅन म्हणजे काय? ऑप्शन नंबर 1 इज अ करेक्ट आन्सर. फेथफुल सपोर्टर विश्वासू साथीदार किंवा समर्थन करणारा, विश्वासू. हेंचमॅन इज अ फेथफुल सपोर्टर. क्वेश्चन नंबर 24. त्याच्यामध्ये 2 कॉलम दिलेले आहेत नेहमीसारखं. इकडे पर्याय दिलेले, इकडे सेंटेन्स दिले आहेत आणि इकडे त्याचे वर्ड दिले आहेत, ते आपल्याला मॅच करायचे आहेत. तर काय? फर्स्ट अपीअरन्स इन पब्लिक. फर्स्ट अपीअरन्स इन पब्लिक त्याचं काय आपल्याला कुठला याच्यामध्ये? मेडन, हायब्रो, डेब्यूट, डीजे अँड आणि काय आहे? इगोइस्ट.
तर डेब्यू, फर्स्ट अपीअरन्स इन पब्लिक म्हणजे डेब्यू. पर्याय क्रमांक ए ला 3. ए ला 3 कुठल्या पर्यायामध्ये आहे बघा? ए ला 3, सॉरी ह्याचे पर्याय आले नाही तिथं. ओके ठीक आहे. क्वेश्चन नंबर 24 मध्ये फर्स्टला काय आहे? 3, ए ला 3. त्याच्यानंतर बी, अ मॉर्नफुल सॉन्ग फॉर द डेड, शोकगीत. एखादी व्यक्ती डेड झाल्यानंतर जे सॉन्ग गायले जातात त्याला काय म्हणतो? शोकगीत म्हणतो. तर शोकगीतचं इथं मिनिंग काय? डीजे, म्हणजे फर्स्ट अपीअरन्स इन पब्लिक ह्याला काय आलंय? डेब्यू. ओके. ए ला 3, अ मॉर्नफुल सॉन्ग फॉर द डेड, डीजे. वन हू एक्झिबिट्स अबाउट हिज सुपेरियरिटी, काय म्हणतो आपण त्याला? वन हू एक्झिबिट्स अबाउट हिज सुपेरियरिटी म्हणजे काय? इगोइस्टिक, स्वतःबद्दल गर्व करणारा. तर त्याचा ऑप्शन नंबर 5. आणि फर्स्ट व्हेंचर ऑफ अ पर्सन, तर पहिला प्रयत्न म्हणजे काय? मेडन. तर हे ऑप्शन बरोबर आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 25, मॅच द फॉलोइंग. कॉलम ए आणि कॉलम बी मध्ये दिलेले वर्ड्स दिले तर ते आपल्याला मॅच करायचे आहेत. तर त्याचं युफेमिस्म म्हणजे त्याचं मॅचिंग कुठलं येतं? युफेमिस्मला सर्क्युम लोकेशन, युफेमिस्मला येते सर्क्युम लोकेशन. नॉस्टॅल्जियाला येते होम सिकनेस, नॉस्टॅल्जिया, घरची आठवण येणे. युफेरिया, तिसरा जो आहे युफेर्मल, त्याचं कुठलं येतंय? टेम्पररी. त्याच्यानंतर क्लॅन्डेस्टाईन म्हणजे सिक्रेटिव्ह. तर हे अशा त्याचे आन्सर आहे. मग हे सगळे कुठल्या ऑप्शन मध्ये आहेत? ऑप्शन नंबर 2 मध्ये आपल्याला ते बघायला भेटते. ऑप्शन नंबर 2 मध्ये. क्वेश्चन नंबर 26. So there are 2 columns A and B. Something that will solve all the problems. सर्व समस्यावर उपाय करणारा म्हणजे कुठला आहे? पॅनासिया. पॅनासिया हा. तर ए ला 4 कुठल्या याच्यामध्ये आहे? ए ला 4. 2 मध्ये काय? पर्याय 2 मध्ये आपल्याला दिसून येतो आणि पर्याय 3 मध्ये. ओके. एक्झिस्टिंग फ्रॉम द बिगिनिंग ऑफ द वर्ल्ड, तर आपण काय सुरुवातीपासून अस्तित्वात असलेला. एक्झिस्टिंग फ्रॉम द बिगिनिंग ऑफ द वर्ल्ड, तर त्याला काय म्हणतो आपण? प्रिमॉर्डियल. तर 1 ला 4 आणि 2 ला 1. कुठला? 1 ला 4 आणि 2 ला 1, दोन्ही पर्यायामध्ये दिसून येते आपल्याला. द पेन इन मसल, पेन इन मसल म्हणजे आपले स्नायू दुखतात आपल्या ह्याचे मसलचे, तर त्याला काय म्हणतो आपण? मसल जे पेन होतो त्याला आपण काय म्हणतो? मॅल्जिया. मॅल्जिया 2 म्हणजे सी ला 2 कुठला आहे? करेक्ट. हे सी ला कुठला आहे? मॅल्जिया 2. तर हे कुठल्या पर्यायामध्ये आहे? पर्याय क्रमांक 3, ऑप्शन नंबर 3 मध्ये हे आपल्याला दिसून येते. आणि लास्ट, पर्सन हू हेट्स अदर पीपल, लोकांचा द्वेष करणारा म्हणजे कुठला आहे? मिसॅन्थ्रॉप. मिसॅन्थ्रॉप म्हणजे लोकांचा द्वेष करणारी व्यक्ती. तर लास्टला 3 कुठं आहे? हे पर्याय क्रमांक 3 मध्ये सगळे ऑप्शन आपल्याला बरोबर दिसतात. क्वेश्चन नंबर 27, हू लिव्स फॉर प्लेजर, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड मॅचेस द मिनिंग अबोव. तर हे आपलं ऑलरेडी झालेलं आहे. हेडोनिस्ट म्हणजे काय? द पर्सन हू लिव्स फॉर प्लेजर, जी व्यक्ती फक्त आनंद घेण्यासाठी जगते. तर कुठला आहे? सी, ऑप्शन नंबर 2 इज अ करेक्ट आन्सर. सुखासाठी जगणारी व्यक्ती. क्वेश्चन नंबर 28, मॅच द फॉलोइंग. तर ह्याच्यामध्ये 2 कॉलम दिलेले आहेत. नेहमीप्रमाणे इकडे शब्द दिलेले आहेत, इकडे त्याचं मिनिंग दिलेलं आहे. तर आपल्याला ते कॅनल म्हणजे काय? व्हॉट इज द मिनिंग ऑफ कॅनल? कॅनल, अ प्लेस वेअर डॉग्स आर केप्ट, म्हणजे कुत्र्याचे घर. ए ला 2. ए ला 2 कुठल्या पर्यायामध्ये आहे? आपण बघू. ए ला 2. ओके, 2 पर्यायामध्ये आहे. ऑप्शन नंबर 1 आणि 2 मध्ये आहे. ए ला 2. आता बी बघू. स्पिनिस्टर. स्पिनिस्टर म्हणजे काय? अविवाहित स्त्री, अनमॅरिड वुमन, अँड अनमॅरिड वुमन. ओके. तर ए ला 2 आपण चूज ऑलरेडी केलेला आहे. स्पिनिस्टर म्हणजे अनमॅरिड वुमन. तर हे बी ला 3 कुठल्या पर्यायामध्ये आहे? आपण सर्च करू. बी ला 3. ओके. पर्याय क्रमांक 2 हे त्याचे ऑप्शन नंबर 2 हे त्याचे करेक्ट उत्तर आहे. आता बाकीचे पण आपण मिनिंग बघू. पॉलिगॅमी. पॉलिगॅमीचं मिनिंग काय? अनेक पत्नी असणे, अनेक त्याला वाईफ्स आहेत, पत्नी आहेत. तर हॅव्हिंग सेव्हरल वाईफ्स ऍट द सेम टाइम. ओके. तर हा त्याचं करेक्ट मिनिंग आहे. त्याच्यानंतर पॅनासिया. पॅनासिया म्हणजे काय? सर्व रोगावर उपाय. रेमेडी विच इज सपोज टू क्युअर ऑल डिसीजेस. कुठलाही रोग असतो त्याच्यावर उपाय आहे तो, त्याला काय म्हणतो? पॅनासिया. क्वेश्चन नंबर 29, वन हू लुक्स ॲट द ब्राईटर साइड ऑफ थिंग, चूज द वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द सेंटेन्स. म्हणजे काय? नेहमी सकारात्मक विचार करणारी व्यक्ती. वन हू लुक्स ॲट द ब्राईटर साइड ऑफ द थिंग्स म्हणजे सकारात्मक व्यक्ती. तर ऑप्टिमिस्ट आहे का? त्याचं उत्तर यस, करेक्ट. ऑप्टिमिस्ट. ऑप्टिमिस्ट म्हणजे काय? आशावादी. नेहमी होप्स असतात त्या व्यक्तीला, लाईफमधून किंवा कुठल्याही प्रॉब्लेममधून त्याला होप्स दिसतात की ओके, ब्राईटर साइड ऑफ द थिंग. क्वेश्चन नंबर 30, लास्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. वन हू मूव्स फ्रॉम वन कंट्री टू अनदर. तर त्याला आपण ऑलरेडी आपण बघितलं होतं काय? त्याचा मिनिंग इमिग्रँट. इमिग्रँट म्हणजे काय? स्वतःचा देश सोडायचा आणि दुसऱ्याच देशात जाऊन राहायचं, त्याला आपण काय म्हणतो? इमिग्रँट. वन हू मूव्स फ्रॉम वन कंट्री टू अनदर. तर मित्रांनो, आज आपण एमपीएससी, PSI, STI आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये विचारलेले महत्त्वाचे इंग्लिश व्हॉकॅब्युलरी आणि वन वर्ड सबस्टिट्यूशन क्वेश्चन्स सविस्तरपणे पाहिले. अशाच प्रकारचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स नियमितपणे सराव केल्यास इंग्रजी विषयामध्ये चांगले मार्क्स मिळवणे खूप सोपे होते. त्यामुळे सर्व प्रश्न पुन्हा एकदा रिवाइज करा आणि स्वतः नोट्स तयार करा.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुम्हाला पुढे कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे आहेत ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. जय हिंद.